नमस्कार. कथांजली पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन रहस्यमयी कथा, विषाचे रहस्य. या कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन केले आहे अनघा डोरले यांनी. चला तर मग वळूया रहस्यमयी कथेकडे. विषाचे रहस्य. ही त्यावेळेसची गोष्ट आहे जेव्हा मी विदर्भातील एका शहरात कॉलेजमध्ये MCA म्हणजेच मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशनच्या शेवटच्या वर्षाला होतो. अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आमच्या महाविद्यालयात भरती म्हणजेच रिक्रुटमेंटसाठी येत होत्या. तेव्हा मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. कॉलेजप्रमाणेच हॉस्टेल ही प्रशस्त होते. हॉस्टेल 3 मजली होते. प्रत्येक मजल्यावर 20 खोल्या आणि प्रत्येक खोलीमध्ये 4 विद्यार्थी अशी व्यवस्था होती. माझ्या खोलीत मी, माझा बालमित्र विघ्नेश आणि कॉलेजच्या प्रथम वर्षीच ओळख झालेले प्रणव व रत्नेश असे आम्ही राहत होतो. त्या दिवशी आमच्या कॉलेजमध्ये टेक्नोसॉफ्ट नावाच्या नामांकित IT कंपनीचा इंटरव्ह्यू होता. आम्ही सगळे विद्यार्थी हॉलमध्ये बसलो होतो. साधारण 20 विद्यार्थी होतो. त्यात मी व माझे इतर 3 रूममेट्स पण होते. नावाच्या अद्याक्षराच्या क्रमानुसार मुलाखती सुरू होत्या. आम्हाला वेळ असल्यामुळे मी, विघ्नेश, प्रणव व रत्नेश लायब्ररीत बसलो होतो. आमच्या वर्गात रत्नेश खूप हुशार होता. तो आधीच्या दोन्ही कंपनींमध्ये सिलेक्ट झाला होता, पण आजचा इंटरव्ह्यू सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचा होता. कारण या कंपनीत सिलेक्ट झाल्यावर पॅकेज हे चांगलं मिळणार होतं आणि करिअर डेव्हलपमेंटलाही बराच वाव होता. एक जण होता प्रणवचा नंबर आला. त्यानंतर काही जणांचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला. प्रणवचा व माझा इंटरव्ह्यू चांगला झाला. माझ्यानंतर 4 विद्यार्थी झाल्यानंतर रत्नेशचा नंबर होता आणि सगळ्यात ढांग नंबर होता विघ्नेशचा. आमचे इंटरव्ह्यू झाल्यामुळे रिलॅक्स व्हायला मी व प्रणव चहा पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेलो. तुला कोणते प्रश्न विचारले, मला कोणते प्रश्न विचारले, अशा गप्पा करत आम्ही चहा पितच होतो की तेवढ्यात विघ्नेशचा फोन आला. कोल्ड्रिंक व इन्हेलर आण म्हणून. विघ्नेशचं डोकं गरगरत होतं. डोकं गरगरणार नाही तर काय, इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी तो काल रात्री 1 पर्यंत जागला होता आणि सकाळी 4 ला उठला होता. इन्हेलर नक्की रत्नेश साठीच मागवलं असणार, कारण त्याला ॲलर्जिक सर्दी असल्यामुळे त्याला बरेचदा लागतं असा विचार करून मी व प्रणव कोल्ड्रिंक आणि इन्हेलर घेऊन लायब्ररीत पोहोचलो. माझा अंदाज खरा होता. रत्नेश लायब्ररी समोरच्या पॅसेजमध्ये शिंकत उभा होता. त्याला मी लगेच इन्हेलर दिलं आणि लायब्ररीत जाऊन विघ्नेशला कोल्ड्रिंक दिलं. कोल्ड्रिंक पिल्यावर विघ्नेशला जरा बरं वाटलं. मी विघ्नेशला विचारलं, का रे, रत्नेश का शिंकतोय एवढा? त्याचा इंटरव्ह्यू झाला का? नाही झाला. इंटरव्ह्यू मध्येच टी ब्रेक झाला, त्यामुळे लांबला. तो चैतन्य आहे ना आपल्या वर्गातला, त्याने इथल्या वरच्या रॅकमधलं DBMSचं पुस्तक वाचायला घेतलं आणि त्यावर धूळ होती म्हणून झटकलं. आम्ही जवळच बसलो होतो आणि तुला तर माहितीच आहे, रवीला धुळीची ॲलर्जी आहे. विघ्नेश: का रे, चैत्याचा तर इंटरव्ह्यू कधीचाच झाला, मग हॉस्टेलवर जाण्याऐवजी लायब्ररीत कशाला बसला? पुस्तकी किडा. मी: हो ना, आणि कुठून आणलं ते धुळकट पुस्तक काय माहिती, त्यामुळेच बहुतेक मला गरगरायला लागलं होतं. विघ्नेश: अरे, इतका धानरट आहे तो चैत्या, येता येता धडकला राघवला. आणि त्याचे हातमोजे बघितले का? जरी हिवाळा असला तरी दुपारी इतकी थंडी वाजते का? प्रणव: शिंकायचा आवाज थांबल्यामुळे प्रणव रत्नेशला बोलवायला पॅसेजमध्ये गेला आणि मोठ्याने ओरडला. ते ऐकून मी व विघ्नेश तिथे गेलो आणि बघतो तर काय, तिथे रत्नेश बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या तोंडातून फेस येत होता. तेवढ्यात कॉलेजचा चपराशी इंटरव्ह्यूसाठी रत्नेशला बोलवायला आला. तो ते दृश्य पाहून घाबरला.
मी त्याला व प्रणवला प्रिन्सिपॉलना सांगायला पाठवले व तातडीने डॉक्टरांना बोलवायला सांगितले. लगेच डॉक्टर आले. त्यांनी रत्नेशला तपासले आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. मग पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी रत्नेशची बॅग व वस्तू जप्त करून त्या पुढील तपासणीसाठी पाठवल्या. हॉस्पिटलमध्ये रत्नेशवर शर्थीचे उपचार सुरू होते. त्याला विषबाधा झाली होती हे डॉक्टरांकडून कळलं. एव्हाना त्याच्या घरीही झालेला प्रकार कळवला होता. पोलिसांनी सगळ्यांना आहे तिथेच थांबायला सांगितले. कोणालाही कॉलेज सोडून दुसरीकडे जायची परवानगी नव्हती. आम्ही सगळ्यांचे बोटांचे ठसे घेण्यात आले. आम्ही सगळेजण लायब्ररी जवळच्या हॉलमध्ये बसलो होतो. सगळ्यांना टेन्शन आलं होतं. तेवढ्यात हवालदार आला आणि म्हणाला, तुमच्यापैकी राघव कल्याणी कोण आहे? मी आहे, मी म्हणालो. चल, तुला इन्स्पेक्टर नाईकांनी बोलवलाय. हवालदार. इन्स्पेक्टर आमच्या लायब्ररीत बसले होते. मी तिथे गेलो तर ते मला म्हणाले, ये बेटा, तूच का राघव? मी आश्चर्यचकित झालो. एवढ्या प्रेमाने बोलणारे इन्स्पेक्टर मी कधी सिनेमात सुद्धा बघितले नाही. हो सर, मीच राघव कल्याणी, मी. बस इथे. असे म्हणून ते पुढे म्हणाले, तुझ्या वर्गमित्राला विषबाधा झाली आहे आणि ती त्याच्याजवळ असलेल्या इनहेलरमुळे, आणि त्या इनहेलरवर तुझ्या बोटांचे ठसे मॅच झाले आहेत. यावर तुझं काय म्हणणं आहे? इन्स्पेक्टर. मला एकदम धक्काच बसला. इनहेलरमुळे विषबाधा कसं काय शक्य आहे? मीच तर त्याला ते इनहेलर आणून दिलं होतं. मी इन्स्पेक्टरांना म्हटलं, विश्वास बसत नाही सर. इनहेलरमध्ये विष कसं काय येईल? मीच तर त्याला काही तासांपूर्वी आणून दिलं होतं आमच्या कॅन्टीन जवळच्या मेडिकलमधून, आणि म्हणून माझ्या बोटांचे ठसे असतील त्यावर. मग थोडा विचार करून मी म्हणालो, पण सर, माझ्या बोटांचे ठसे त्यावर आहेत, मग मेडिकलमध्ये मला ज्याने हे इनहेलर दिलं त्याचेही ठसे यावर असायला हवेत, नाही का? बरोबर. फारच हुशार आहेस बुवा तू. पण या इनहेलरवर तर रत्नेशचे आणि तुझेच बोटांचे ठसे आहेत. इन्स्पेक्टर. सर, मी खरं सांगतोय. मी आजच दुपारी 1च्या सुमारास ते मेडिकलमधून आणलं होतं. माझ्यासोबत माझा दुसरा वर्गमित्र प्रणव पण होता. तुम्ही त्याला विचारा हवं तर. आणि मेडिकलमध्ये पण तुम्ही चौकशी करू शकता. फक्त इनहेलरच घेतल्या असल्यामुळे मी त्याची पावती घेतली नाही, ही मात्र माझी चूकच झाली. मी. पण इनहेलर त्याला आणून द्यायचं कारणच काय? त्याच्या जवळ नव्हतं त्याचं. मी तर ऐकलं की त्याला ॲलर्जिक सर्दी असल्यामुळे नेहमीच त्याच्याजवळ इनहेलर असतं. इन्स्पेक्टर. हो सर, नेहमीच असते त्याच्याजवळ, पण आज इंटरव्ह्यूच्या गडबडीत तो कदाचित विसरला असेल. मी. सर, एकदा मी ते इनहेलर बघू शकतो? मी. मला इन्स्पेक्टरांनी इनहेलर दिले. ते मी 4-5 सेकंद बघितले आणि सांगितले, सर, मी जे इनहेलर रत्नेशला आणून दिलं होतं ते हे नाहीये. असं कसं म्हणू शकतोस तू? यावर तुझ्या बोटांचे ठसे आहेत. इन्स्पेक्टर उसळून म्हणाले. सर, कारण मी जे इनहेलर आणलं होतं त्यावर राधा मेडिकल असं मेडिकलच्या नावाचं लेबल होतं, आणि एक्सपायरी डेट ही 2 वर्षांनंतरची होती. पण या इनहेलरवर लेबलही नाही आहे आणि एक्सपायरी डेट 6 महिन्यानंतरची आहे. ठीक आहे, चल आपण त्या मेडिकलमध्ये जाऊन येऊ. इन्स्पेक्टर. मी आणि इन्स्पेक्टर सर मेडिकलमध्ये गेलो. तिथे मेडिकल मालकाला इन्स्पेक्टरांनी काही प्रश्न विचारले. हे इनहेलर तुमच्या मेडिकलचं आहे का? दुकानदाराने इनहेलरला बारकाईने पाहून नाही सांगितले. इन्स्पेक्टरांनी विचारले, का? हा मुलगा माझ्याकडे अंगुली निर्देश करून तुमच्या दुकानात आला होता आणि इनहेलर घ्यायला साधारण दुपारी 1च्या सुमारास. कदाचित आला असेल साहेब, कारण तेव्हा मी आत केबिनमध्ये जेवत होतो. माझ्याकडे कामावर असणाऱ्या माणसाने दिलं असेल.
थांबा, आता बोलावतो त्याला. ए संदीप, बाहेर ये रे जरा. पण हे इन्हेलर आमच्या दुकानाचे नाही, कारण यावर आमच्या दुकानाचे लेबल नाही. दुकानदार. संदीप बाहेर आला. त्याला इन्स्पेक्टरांनी विचारले, का रे बेटा, हा मुलगा दुपारी तुमच्याकडे इन्हेलर घ्यायला आला होता का? हो साहेब, आला होता हा. बरेचदा हे येतात औषधं घ्यायला. यांच्या हॉस्टेलचे पण बरेच मुलं येतात. संदीप. मग मला आता सांग, हेच इन्हेलर तू याला दिले का? इन्स्पेक्टरांनी इन्हेलर दाखवत विचारले. नाही साहेब, हे ते इन्हेलर नाही, कारण यावर आमच्या दुकानाचं नाव नाही. संदीप. मग तुझ्या दुकानातील एखादं इन्हेलर दाखव. इन्स्पेक्टर. संदीपने त्यांना इन्हेलर दाखवलं व तो म्हणाला, साहेब, कालच माल आला, त्यातलंच इन्हेलर मी याला माझ्याकडे बघून दिलं. इन्स्पेक्टर सरांनी ते इन्हेलर बघितलं. तेव्हा दुकानाचं नावही होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे एक्सपायरी डेट 2 वर्षानंतरची होती. आता त्यांची खात्री पटली की मी खरं बोलत होतो म्हणून. पण थोड्याच वेळात ते विचारमग्न झाले व म्हणाले, तुझं काही वैर होतं रत्नेशशी? तुमचं भांडण झालं होतं का? मला खरं सांग, तुझी हुशारी तू अशी वापरली. इन्हेलर बदलून वर्ग मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहेस तू. सर, हे तुम्ही काय बोलत आहात? मी असं घाणेरडं कृत्य करणं शक्य नाही. तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. ही काहीतरी वेगळीच भानगड आहे. कोणीतरी रत्नेशच्या आणि माझ्या वाईटावर आहे. त्या व्यक्तीनेच मला अडकवण्याचा हा कट केलेला दिसतोय. तुम्ही मला थोडा वेळ द्या. मी नक्कीच निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवतो. मी. सध्या आपण तुमच्या प्राचार्यांना भेटायला जाऊ. इन्स्पेक्टर. प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये गेल्यावर, सर, मला या तुमच्या विद्यार्थ्यांवर दाट संशय आहे. खूप हुशारीने त्याने हे कृत्य केलं आहे. मला त्याला संशयाच्या आधारावर अटक करावी लागेल. इन्स्पेक्टर. सर, मी गुन्हेगार मुळीच नाही. इन्स्पेक्टर साहेबांना खूप मोठा गैरसमज झालाय. प्लीज मला थोडा वेळ द्या. या मागे जो कोणी आहे त्याला मी सगळ्यांच्या समोर आणीन. उगीच मला अटक झाली तर माझी तर बदनामी होईलच, पण कॉलेजची सुद्धा विनाकारण बदनामी होईल. मी प्रिन्सिपल सरांना पोट तिडकीने म्हणालो. ठीक आहे. प्रिन्सिपल मला उद्देशून म्हणाले व नंतर इन्स्पेक्टरांना म्हणाले, सर, मलाही वाटते की तुमचा गैरसमज झालेला आहे. मी राघवची जबाबदारी घेतो. त्याला 1 दिवसाचा वेळ द्या. तपास सुरू असेल तर हा कुठेही जाणार नाही शहर सोडून. तसाही तो कॉलेज हॉस्टेलमध्येच राहत असल्यामुळे माझं त्याच्यावर लक्ष राहीलच. तेव्हा सध्या तुम्ही त्याला अटक करू नका, ही माझी विनंती आहे का? ठीक आहे देशपांडे सर, तुम्ही एवढं म्हणताय तर 1 दिवसाचा वेळ मी देतो. असं म्हणून इन्स्पेक्टर निघून गेले. मी प्रिन्सिपल सरांचे आभार मानले आणि लायब्ररी जवळच्या हॉलमध्ये गेलो. तिथे विघ्नेश माझी वाट बघत होता. प्रणव आणि आमचे एक्स सर हॉस्पिटलमध्ये रत्नेशजवळ त्याचे आई वडील येईपर्यंत थांबायला गेले होते. बाकीच्या मुलांना आपापल्या घरी किंवा हॉस्टेलवर जायला सांगितलं होतं. मी विघ्नेशला सगळं सांगितलं. रत्नेश अशा अवस्थेत असल्यामुळे आमची भूकच मेली होती. त्यामुळे हॉस्टेलवर जाऊन आम्ही न जेवता विचारमग्न होऊन बसलो होतो. मला व विघ्नेशला रत्नेशला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, पण तिथे जास्त गर्दी करायची नाही, त्यामुळे भेटता येणार नाही असा डॉक्टरांचा निरोप प्रिन्सिपल सरांनी आम्हाला सांगितला होता. त्यामुळे नुसतं बसण्याखेरीज उपाय नव्हता. बसल्या बसल्या मी सकाळपासूनचा घटनाक्रम आठवू लागलो. नेहमीप्रमाणे सकाळचं रुटीन आटोपून नाश्ता करून आम्ही सगळे कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलो. तिथे आम्हाला वेळ असल्यामुळे आम्ही लायब्ररीत बसलो. माझा व प्रणवचा इंटरव्ह्यू झाल्यामुळे आम्ही चहा प्यायला गेलो. तिथे विघ्नेशने मला कोल्ड्रिंक आणि इन्हेलर आणायला सांगितलं, म्हणून ते मी घेतलं आणि व्यवस्थित एक्सपायरी डेट तपासून घेतलं. मग मी रत्नेशला दिलेलं इन्हेलर कुठे गायब झालं आणि हे इन्स्पेक्टर दाखवतात ते इन्हेलर कुठून आलं?
काहीच समजत नव्हतं. एक आठवड्यापूर्वीच रत्नेशचं वर्गातल्या आणि हॉस्टेलमध्येच राहणाऱ्या दांडगट मकरंदशी भांडण झालं होतं. मकरंद नेहमीच रत्नेशला चिडवायचा, सतत त्याला टॉन्ट मारायचा. रत्नेशचा शांत स्वभाव बघून तो जास्त चिकाळायचा. आम्ही बरेचदा त्याला समज दिली होती, पण तो म्हणजे कुत्र्याचं वाकडं शेपूटच होता. समज दिल्यावर काही दिवस शांत राहायचा आणि परत मूळ पदावर यायचा. वास्तवात रत्नेशच्या हुशारीवर तो जळायचा. सगळे प्राध्यापक रत्नेशचं कौतुक करायचे, ते त्याला सहन व्हायचं नाही. पण म्हणून तो एवढ्या खालच्या थराला जाईल? विचार करता करता अचानक मला सुचलं आणि लगेच मी विघ्नेशला रूम मध्येच थांबायला सांगून कॉलेजमध्ये गेलो. तिथे देशपांडे सरांची परवानगी घेऊन मी इन्स्पेक्टरांना भेटायला पोलीस स्टेशनमध्ये पोचलो. ये बेटा, स्वतःहूनच आला तू? घाई केली फार, उद्या मी येणारच होतो. इन्स्पेक्टर: नाही सर, मी अटक करवून घेण्यासाठी नाही आलोय. मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. असं म्हणून मी इन्स्पेक्टरांना सगळं सांगितलं. ठीक आहे, तू एवढ्या आत्मविश्वासाने म्हणतोय तर करून बघू. इन्स्पेक्टर: दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपॉल सरांनी नोटीस पाठवून जे आदल्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी हजर होते त्या सगळ्या मुलांना कॉलेजमध्ये बोलावून घेतलं. कोणाला काहीच सांगितलं नाही. सगळ्यांना वाटलं की इंटरव्ह्यूच्या रिझल्टसाठीच बोलवलंय. सगळे बोलावल्याप्रमाणे कॉलेजमध्ये आले. त्यांना लायब्ररीच्या जवळच्या हॉलमध्ये बसवण्यात आलं. कॉलेजमधील चपराशाने एका मुलाचं नाव घेऊन त्याला लायब्ररीत सर बसले आहेत, त्यांनी बोलावलं असं सांगितलं. त्या मुलाला वाटलं की आपण इंटरव्ह्यू सिलेक्ट झालो असल्यामुळे आपल्याला बोलवलंय. तसा तो लायब्ररीत आला. आल्यावर त्याने इन्स्पेक्टर व मला बघितलं आणि त्याची दात खिळच बसली. हे बघून इन्स्पेक्टर म्हणाले, ये बेटा, चैतन्य तूच का? चैत्या चाचरत म्हणाला, हो सर, पण मला का बोलवलं तुम्ही इथे? अरे, हा तुझा वर्गमित्र राघव आहे ना, त्याचं म्हणणं आहे की तू रत्नेशला विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. इन्स्पेक्टर: मी मी कशाला असं करेन? माझा काय संबंध? इन्हेलर तर राघवनेच दिलं होतं रत्नेशला. असं म्हणून चैत्याने जीभ चावली. कमाल आहे. इन्हेलरचा काय संबंध? मी इन्हेलरचं नाव पण घेतलं नाही. तुला कसं माहित की विष इन्हेलर मध्ये होतं ते? हे तर फक्त 3 जणांनाच ठाऊक आहे. मी, हा राघव आणि तुमचे प्रिन्सिपॉल देशपांडे सर. कारण मीच या दोघांना ते सांगितलं होतं. तुला कसं कळलं? असं इन्स्पेक्टर म्हणाले व पुढे बोलू लागले. आता तू सांगितलंच आहे तर ऐक. या राघवचं म्हणणं आहे की इन्हेलर रत्नेशला देण्याआधी तू याला मुद्दाम धडकला आणि इन्हेलर बदललं. कारण राघवने आणलेल्या इन्हेलरवर मेडिकलचं लेबल होतं, जे तू बदललेल्या इन्हेलरवर नव्हतं. तसेच दोन्ही इन्हेलरची एक्सपायरी डेट वेगवेगळी आहे. पण सर, राघव मला अडकवण्यासाठी खोटा बोलू शकतो. मी हे सगळं केलं यावर पुरावा काय? चैतन्य तावातावाने म्हणाला. अरे, काल तू मला धडकल्यावर खाली जाताना कचरा पेटीत इन्हेलर टाकलं तेव्हा मी तुला पाहिलं होतं. पण तेव्हा ते इन्हेलर असेल असं मला माहित नव्हतं. पण जेव्हा मी शांततेने विचार केला तेव्हा मला सगळं पिक्चर क्लिअर झालं. आणि माझा अंदाज खरा आहे का हे बघण्यासाठी मी परत कॉलेजमध्ये येऊन त्या कचरा पेटीत पाहिलं तेव्हा मला तिथे एक इन्हेलर दिसलं, जे मी मेडिकलमधून आणलं होतं. तेच ते होतं, कारण त्यावर राधा मेडिकल असं स्टिकर आणि 2 वर्षांनंतरची एक्सपायरी डेट होती. आणि त्यामुळेच माझी पक्की खात्री पटली की गुन्हेगार तूच आहेस. तुलाच रत्नेशचा काटा काढायचा होता म्हणून मुद्दाम तू धुळीने भरलेलं पुस्तक रत्नेश समोर झटकलं, कारण तुला त्याच्या ॲलर्जिक सर्दीबद्दल ठाऊक होतं. विघ्नेश माझ्याशी फोनवर बोलत होता आणि मला कोल्ड्रिंक आणि इन्हेलर आणायला सांगत होता तेव्हा तू तिथेच होतास. आणि म्हणून मी येत असताना तुम्हाला धडकला आणि इन्हेलर बदललं.
एवढं बोलून मी थांबलो. अरे पण हे तू सांगतोयस म्हणून खरं मानायचं का? कशावरून ही तुझी मनगडंत कहाणी नसेल? अरे पुरावा काय आहे या सगळ्याला? चैतन्य: मला वाटलंच होतं तू असं म्हणशील, म्हणून मी ते इन्हेलर पोलिसांना तपासासाठी दिलं. त्यांनी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी दिलं. त्याचा रिपोर्ट आला. त्यावर तुझे बोटांचे ठसे आहेत. मी: एवढा वेळ इन्स्पेक्टर शांत राहून बारकाईने आमचं संभाषण ऐकत होते आणि एकदम ते म्हणाले, चल चैतन्य, तुझी जेलमध्ये जाण्याची वेळ झाली. सर, असे एकाएकी तुम्ही मला अटक करू शकत नाही. माझे क- कसे काय बोटांचे ठसे त्यावर सापडतील? शक्यच नाही. चैतन्य: का? का नाही सापडणार? तुझेच बोटांचे ठसे आहेत. चल, तयार हो जेलमध्ये जायला. मी काहीही कारणे ऐकून घेणार नाही. इन्स्पेक्टर: हो हो, चैतन्याचेच बोटांचे ठसे आहेत. मलाही चेव आला. शक्य नाही. चैतन्य: का शक्य नाही? इन्स्पेक्टर: खोटं बोलतोय सर हा. त्याच्याच बोटांचे ठसे आहेत. मी: एकदम चैतन्य उसळून मला म्हणाला, अरे मूर्खा, मी हातमोजे घातले होते. माझे बोटांचे ठसे येतीलच कसे? आणि पुढच्याच क्षणी तो मटकन डोक्याला हात लावत खाली बसला. इन्स्पेक्टर खो खो हसत बोलले, अरे गाढवा, तू हातमोजे घातले होते हे मला राघवने कालच सांगितलं होतं. आणि त्या इन्हेलरवर तुझ्या बोटांचे ठसे नाहीत हेही खरं. पण राघवने मला तुझ्या बोटांचे ठसे मिळाले असं खोटंच सांगण्याची विनंती केली आणि बघ, तू स्वतःच कबूल करून माझं काम सोपं केलं. पण असं कृत्य करण्याचं कारण काय? सांग. इन्स्पेक्टर: बराच वेळ शांत राहून चैतन्य बोलू लागला. मला रत्नेशचं यश, त्याची हुशारी सलत होती. मला वाटणं रत्नेश नसेल तर माझं कंपनीत खात्रीने सिलेक्शन होईल. मी पकडला जाईल असं मला वाटलंच नाही. वा चैत्या, मस्त. मला मधल्यामध्ये अडकवत होतास तू. मी: पण तुझ्या हुशारीने तू अडकला नाहीस बेटा राघव. नाहीतर मी तर तुला अटक करण्याची पूर्ण तयारी केली होती. खरं तर तू IT क्षेत्रात असण्यापेक्षा आमच्या क्षेत्रात असायला हवं. इन्स्पेक्टर हसत बोलले. मग चैतन्यकडे बघून म्हणाले, चल. चैतन्य बाळ, पोलीस स्टेशनमध्ये. तिथे आपण इन्हेलर खेळू. हॉस्पिटलमधून निरोप आला होता. रत्नेशची तब्येत स्थिर होती. धोका टळला होता. म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. चैतन्यला IPC सेक्शन 307 अंतर्गत अटेम्प्ट टू मर्डर या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली. पोस्टपोन झालेला इंटरव्ह्यू 15 दिवसांनी झाला. त्यात रत्नेश आणि विघ्नेशचे इंटरव्ह्यू झाले आणि त्या कंपनीत मी, विघ्नेश, प्रणव व रत्नेश असे आम्हा चौघांचेही सिलेक्शन झाले. या प्रकरणामुळे कॉलेजमध्ये व संपूर्ण शहरात सगळेजण मला गुप्तहेर राघव कल्याणी म्हणून ओळखू लागले. पण खरंच सांगतो, इन्स्पेक्टर नायकांसारखा प्रेमळ इन्स्पेक्टर मी बघितलाच नाही. सारखा आपला बेटा आणि बाळ. धन्यवाद. या इथेच ही कथा संपली आहे.